नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या डी मराठी चॅनेलवर। आज आपण एका अशा पवित्र आणि रहस्यमय स्थळाचा प्रवास करणार आहोत जिथे श्रद्धा आणि चमत्कार एकत्र येतात। होय, आपण बोलत आहोत शिर्डीच्या साईबाबा मंदिराबद्दल। महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी हे साईबाबांचं पावनधाम आहे, जिथे लाखो भक्त त्यांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी येतात। साईबाबांचा जन्म, त्यांचं शिर्डीत आगमन, त्यांच्या चमत्कारांच्या कथा आणि मंदिरातील गूढ रहस्यम यामुळे हे ठिकाण जगभरात प्रसिद्ध आहे। साईबाबांनी द्वारकामाई मशिदीला दिलेलं नाव, नीमच्या झाडाचं मिठास आणि समाधी मंदिरातील भव्य मूर्ती यांच्याशी जोडलेली रहस्यम आज आपण उलगडणार आहोत। तर तयार व्हा एका आध्यात्मिक आणि रोमांचक प्रवासासाठी। चला सुरुवात करूया। आणि हो, आमचं चॅनेल आवडलं तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। मुख्य भाग 1, साईबाबांचा इतिहास आणि शिर्डीत आगमन। शिर्डी साईबाबा मंदिर हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात आहे। साईबाबांचा जन्म आणि त्यांचं मूळ गाव याबद्दल ठोस माहिती उपलब्ध नाही, पण असं मानलं जातं की त्यांचा जन्म साधारण 1835 च्या सुमारास परभणी जिल्ह्यातील पाथरी गावात झाला असावा। साईबाबा 16 वर्षांचे असताना 1854 मध्ये शिर्डीत आले। त्यावेळी ते नीमच्या झाडाखाली ध्यान करत असत। त्यांचं शांत आणि एकांतवासाचं जीवन पाहून गावक्यांनी त्यांना वेड समजलं। पण कालांतराने त्यांचे चमत्कार आणि उपदेश यामुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित झाले। साईबाबांनी एका जीर्ण मशिदीला द्वारकामाई असं नाव दिलं आणि तिथे धुनी प्रज्वलित केली। या धुनीची राख, उदी, भक्तांना उपचार आणि संरक्षणासाठी दिली जायची। 1858 मध्ये ते काही काळ शिर्डी सोडून गेले, पण 1861 मध्ये खंडोबा मंदिराचे पुजारी महालसाप्ती यांनी त्यांना साई असं नाव देऊन स्वागत केलं। त्यानंतर साईबाबांनी आपलं संपूर्ण आयुष्य शिर्डीतच घालवलं आणि 1918 मध्ये समाधी घेतली। मुख्य भाग 2, मंदिराची स्थापना आणि वैशिष्ट्य। साईबाबांच्या महासमाधीनंतर 1922 मध्ये त्यांच्या समाधीवर साईबाबा समाधी मंदिर बांधण्यात आलं। हे मंदिर आज जगातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे, जिथे दरवर्षी लाखो भक्त दर्शनासाठी येतात। मंदिरात साईबाबांची भव्य संगमरमरी मूर्ती आहे, जी समाधी स्थळासमोर ठेवली आहे। मूर्तीवर शाल आणि रुद्राक्ष माला अर्पण केली जाते आणि रात्री मच्छरदाणी लावली जाते, जणू साईबाबांना झोपवण्याची प्रथा आहे। मंदिरात दररोज 4 वेळा आरती होते, सकाळी 5:15 ची काकड आरती, दुपारी 12 वाजता मध्यान्ह आरती, सूर्यास्ताला धूप आरती आणि रात्री 10:30 वाजता शेज आरती। मंदिर परिसरात द्वारकामाई मशीद, गुरुस्थान आणि खंडोबा मंदिर ही इतर महत्त्वाची स्थळं आहेत। साईबाबांनी जीर्ण मशिदीला द्वारकामाई नाव देऊन तिथे हिंदू आणि मुस्लिम रीतिरिवाजांचा संगम घडवला। येथील धुनीची उदी आजही भक्तांना वाटली जाते, ज्याला उपचारात्मक शक्ती मानली जाते। मंदिर परिसरात साईबाबा संस्थानाने भक्तांसाठी निवास, भोजन आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध केल्या आहेत, ज्यामुळे शिर्डी हे एक परिपूर्ण तीर्थक्षेत्र बनलं आहे। मुख्य भाग 3, साईबाबांचे चमत्कार आणि रहस्यमय कथा। साईबाबांच्या जीवनाशी अनेक चमत्कार जोडले गेले आहेत, ज्यामुळे त्यांना आध्यात्मिक गुरु आणि फकीर म्हणून ओळखलं जातं। असं सांगितलं जातं की साईबाबांनी नीमच्या कडू पानांना गोड बनवलं, जे आजही गुरुस्थान परिसरात पाहायला मिळतं। त्यांनी अनेकांना रोगमुक्त केलं आणि त्यांच्या उदीने भक्तांचे कष्ट दूर केले। एकदा एका भक्ताच्या मुलीला प्लेग झाला, तेव्हा साईबाबांनी तिला उदी लावून बरं केलं, असं साई सच्चरित्रात नमूद आहे। साईबाबांचं एक मोठं रहस्य म्हणजे त्यांचं हिंदू आणि मुस्लिम धर्मांचं मिश्रण। त्यांनी हिंदू देवता दत्तात्रेय यांचा अवतार मानलं जात होतं, तर मुस्लिम भक्त त्यांना फकीर मानायचे। त्यांनी सबका मालिक एक असा संदेश दिला,
ज्यामुळे दोन्ही धर्मांचे भक्त त्यांच्याकडे आकर्षित झाले. आणखी एक रहस्य म्हणजे त्यांचे जन्मस्थान आणि मातापिता याबद्दल कोणतीही ठोस माहिती नाही. साई सच्चरित्रातही याचा उल्लेख नाही, ज्यामुळे त्यांचे जीवन अधिक गूढ बनतं. साईबाबांनी अनेक भक्तांना स्वप्नात दर्शन देऊन मार्गदर्शन केल्याच्या कथा आजही प्रचलित आहेत, ज्यामुळे त्यांचा प्रभाव कायम आहे. मुख्य भाग 4. मंदिरातील रहस्यमय गोष्टी आणि भक्तांचा विश्वास. शिर्डीच्या साईबाबा मंदिराशी अनेक रहस्यमय गोष्टी जोडल्या गेल्या आहेत. मंदिरातील साईबाबांची मूर्ती जणू जिवंत आहे, असं भक्तांना वाटतं. अनेक भक्तांचा विश्वास आहे की साईबाबा आजही त्यांच्या भक्तांना स्वप्नात किंवा प्रत्यक्ष दर्शन देतात. मंदिरातील धुनीची उदी ही एक चमत्कारिक गोष्ट मानली जाते, जी आजही भक्तांना रोगमुक्ती आणि संरक्षणासाठी दिली जाते. आणखी एक रहस्य म्हणजे साईबाबांनी शिर्डीत बांधलेली द्वारकामाई मशीद. ही मशीद खंडहरात होती, पण साईबाबांनी तिला पवित्र स्थळ बनवलं. येथील धुनी सतत प्रज्वलित असते आणि ती कधीही विस्त नाही, असं मानलं जातं. मंदिर परिसरातील गुरुस्थान येथील नीमचं झाड आजही भक्तांसाठी पवित्र आहे, कारण साईबाबांनी तिथे ध्यान केलं होतं. साईबाबांचा संदेश श्रद्धा आणि सबुरी हा भक्तांच्या जीवनाचा आधार आहे. असं मानलं जातं की साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर कोणताही भक्त रिकाम्या हाताने परतत नाही. यामुळे शिर्डीचं मंदिर भक्तांच्या आस्थेचं केंद्र बनलं आहे. मित्रांनो, शिर्डीच्या साईबाबा मंदिराचं हे रहस्यमय आणि पवित्र विश्व आपण आज अनुभवलं. साईबाबांचे चमत्कार, त्यांचा सबका मालिक एक हा संदेश आणि मंदिरातील गूढ रहस्यम यामुळे शिर्डी हे तीर्थक्षेत्र लाखो भक्तांचं श्रद्धास्थान आहे. जर तुम्ही साईबाबांचं दर्शन घेण्याचा विचार करत असाल तर शिर्डीला नक्की भेट द्या. येथे तुम्हाला शांती, श्रद्धा आणि चमत्कारांचा अनुभव मिळेल. तुमच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी साईबाबांना मनापासून प्रार्थना करा, कारण साईबाबा कधीही भक्तांना निराश करत नाही. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, आमच्या डी मराठी चॅनेलला सपोर्ट करण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या रहस्याचा उलगडा करायचा. तोपर्यंत साईबाबांचा आशीर्वाद तुमच्यावर राहो. धन्यवाद.